नमस्कार मित्रांनो. इराणमध्ये आयातुल्ला अली खामेनी यांचा दुसरा मुलगा मुज्तबा याची सर्वोच्च नेतेपदी निवड झालेली आहे. ही निवड झाल्यावर काही जणांनी त्यांची तुलना उद्धव ठाकरे, तेजस्वी यादव, राहुल गांधी वगैरेंची करण्याची प्रयत्न केला की बघा, जे भारतात आहे वडिलांनंतर मुलगा, त्याच्यानंतर त्यांचा नातू पणतू, अशी जी घराणेशाही आहे तशी घराणेशाही आता इराणमध्येही आलेली आहे आणि इराणच्या धर्मगुरूंमध्येही आलेली आहे. म्हणून टीका करण्याचा काहींनी प्रयत्न केला, पण तो प्रयत्न योग्य होईल असं मला वाटत नाही. कारण ही घराणेशाही असली तरी मुज्तबा खामेनी स्वतःच्या कपाळावर स्वतःचं डेथ वॉरंट लिहून आलेलं आहे. म्हणजे ज्या दिवशी मुज्तबा खोमेनी सार्वजनिक व्यासपीठावर किंवा सभेमध्ये किंवा दर्शन देईल, त्या दिवशी अमेरिकेचं किंवा इस्रायलचं एखादं क्षेपणास्त्र त्याचा जीव घेईल. खरं तर असं म्हटलं जात होतं की या युद्धाच्या सुरुवातीला आयातुल्ला अली खामेनीपेक्षा मुज्तबालाच मारण्याचा डाव होता, योजना होती. याचं कारण म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासून इराणमध्ये जी काही आंदोलनं लोकशाहीसाठी किंवा सध्याची व्यवस्था बदलून टाकण्यासाठी जी आंदोलनं उभी राहिली, त्याचं मूळ अर्थात तेहरानमध्ये निर्माण झालेलं जलटंचाई म्हणजे पाण्याची टंचाई होती. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था अचानक इराणची खंगली, परकीय चलन मिळेन असं झालं आणि त्यामुळे इराणच्या रियाल या चलनाचा भाव खूप खाली गेला. माझ्याकडे खूप वर्षापूर्वी 20,000 रियालच्या 2 नोटा होत्या. असेन घरी तर मी दाखवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. पण म्हणजे काही कागदा एवढी किंमत झाली त्या इराणच्या चलनाची आणि त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले होते आणि हे आंदोलन अतिशय निघृणपणे तोडण्यात आलं आणि त्याच्यामध्ये इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्याच्यामध्ये त्याचा सूत्रधार मुज्तबा होता असं म्हटलं जातं आहे. कारण खामेनी हे 86-87 वर्षाचे होते आणि त्यामुळे जरी ते सर्वोच्च नेते असले तरी त्यांच्या हातात किती पकड होती हे काही अजून नक्की सांगता येत नाही. आणि एका प्रकारे त्यांचा 56 वर्षाचा मुलगा मुज्तबा हाच सगळी सूत्र हलवायचा त्यांच्या वतीने असं म्हटलं जातं. अर्थात असं असलं तरी इराणमध्ये अशा प्रकारची घराणेशाही नाही. म्हणजे हे खरं आहे की इराणमध्ये जी इस्लामिक राज्यव्यवस्था आहे त्याच्यामध्ये सर्वोच्च नेता हा खरोखर सर्वोच्च असतो, म्हणजे सगळी सूत्र त्याच्या हातात असतात. पण जसा हा सर्वोच्च नेता असतो त्या सर्वोच्च नेत्याची निवड करणारी एक मुल्ला मौलवींची, म्हणजे त्याच्यात इमाम आणि हे सगळे शिया पंथीय लोक असतात, त्यांची एक धर्मगुरूंची समिती असते, ती या सर्वोच्च नेत्याची निवड करते. त्यामुळे आणि त्या लोकांची नेमणूक जनता करते. बघा, हे झालं धार्मिक पद. आता सर्वोच्च नेत्याच्या हाताखाली रिव्हॉल्युशनरी गार्ड्स काम करतात. रिव्हॉल्युशनरी गार्ड म्हणजे काय? हे स्वतःचं सैन्य आहे, त्यांची संख्या साधारणतः 2 लाखापर्यंत आहे. आता इराणचं स्वतःचं लष्कर आहे आणि त्याची संख्या 4-4.5 लाख आहे. पण या लष्करावर धर्मगुरूंचा विश्वास नसल्यामुळे, कारण इराणची शहाची राजवट उलथवली गेली, लष्कराने गोळी चालवणार नाही अशी भूमिका घेतली आणि मग लष्कर खामेनींसाठी आणि त्याच्या आधी आयातुल्ला रुहोल्ला खोमेनींसाठी, खोमेनी आणि खामेनी 2 फरक, नावामध्ये फरक आहे, त्यांच्यासाठी काम करायला लागलं. आणि त्याच्यामुळे जरी लष्कर धर्मगुरूंच्या बाजूनी असलं तरी त्यांच्याबद्दल कायम मनात संशय होता आणि त्यामुळे धर्मगुरूंनी एक स्वतःचं वेगळं क्रांतीचं रक्षण करणाऱ्या लोकांची संघटना म्हणून रिव्हॉल्युशनरी गार्डची निर्मिती केली. सुरुवातीला जे तरुण इस्लामिक क्रांतीसाठी रस्त्यावर उतरले होते त्यांच्या भरतीनी ही संघटना उभी केली गेली. पण कालांतराने त्याला लष्करापेक्षा अधिक ताकदवान असं स्वरूप, संस्थात्मक स्वरूप प्राप्त झालं. त्याच्या पलीकडे बसीज नावाची एक तिथले जे शाखा प्रमुख असतात की जे गावागावातले गल्लीबोळातले जे तिकडचे जे राडा करू शकतील असे लोक असतात, त्यांची बसीज नावाची संघटना. याच्या पलीकडे जाऊन काय आहे, इराणमध्ये एक संसद आहे, त्याला मजलिस म्हणतात. संसदेसाठी निवडणुका होतात, अध्यक्ष राष्ट्रपती त्यांची थेट जनतेतनं निवड होते. पण असं असलं तरी राष्ट्रपती पदासाठी किंवा अध्यक्षपदासाठी जे लोक इच्छुक असतात त्यांची
गाळणी एक धर्मगुरूंची संस्था करते. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं इराणमध्ये कधी मवाळ तर कधी जहाल अध्यक्ष हा या सर्वोच्च नेत्यांच्या संमतीने ठरवलं जातं की यावेळेला आपल्याला जहाल अध्यक्ष हवा आहे की जो अमेरिकेशी लढेल. आणि मग तो जहाल अध्यक्ष होतो. स्वतः खामेनी हे इराणचे अध्यक्ष होते, पण खोमेनींच्या निधनानंतर ते सर्वोच्च नेते झाले. आणि त्यानंतर मग इराणमध्ये काही काळ मवाळ अध्यक्ष नेमण्यात आले. जेव्हा इराणला लक्षात आलं की इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे खंगलेली, आणि मग तेव्हा हाशेम रफसंजानी आणि त्याच्यानंतर महमूद खतामी हे मवाळ अध्यक्ष होते. तर महमूद अहमदीनेजाद जे आता मारले गेले या हल्ल्यामध्ये ते जहाल होते. आणि त्यामुळे ही निवड कोणाची केली जाणार याच्याबद्दल जरी एक अंदाज असला तरी घराणेशाही अशा प्रकारे इराणमध्ये नाही आहे. मोजताबाची निवड का करण्यात आली? कारण ट्रम्पनी तर सांगितलं होतं की पुढचा सर्वोच्च नेता माझ्या संमतीने झाला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा होती की इराणचे लोक त्यांना फोन करून विचारतील की कोणाला करू. पण इराणने हे स्पष्ट केलेलं आहे की आमच्या देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये आम्ही अमेरिकेला ढवळाढवळ करून देणार नाही. तसं बघायला गेलं तर मुश्ताबा या पदासाठी योग्य व्यक्ती कुठल्याही अंगाने नाही. कारण ते धर्मगुरूंच्या दृष्टीने सर्वोच्च नेता होण्याच्या दृष्टीने त्यांचा जो धार्मिक अनुभव आहे, धार्मिक शिक्षण आहे, ते अजून तितक्या त्यांचं पद तेवढं मोठं नव्हतं धर्मगुरूंच्या श्रेणीमध्ये. आणि त्यामुळे तसं त्यांना या पदावर नेमलं गेलं. हे त्यांच्या सध्याच्या पदापेक्षा अधिक उंचीच्या पदावर त्यांना नेमण्यात आलं. त्यांच्या पुढे इतर जण इच्छुक त्यांचा नंबर होता. मग मुश्ताबाला का नेमण्यात आलं? 2-3 कारणं आहेत की इराणच्या शिया पंथामध्ये शहीद होणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. शिया पंथावर जे इस्लामच्या धर्माच्या स्थापनेनंतर जी फूट पडली, ज्याला फितना म्हणतात, सुन्नी आणि शिया तयार झाले. आणि त्याच्यामध्ये इमाम अली जे प्रेषित मोहम्मदांचे रक्ताचे नातलग म्हणजे वंशज होते, आणि इमाम अली नंतर इमाम हुसेन यांचा जो यांची हत्या करण्यात आली, मुसलमानांकडूनच करण्यात आली. आणि त्याच्यातनं इमाम हुसेनच्या नंतर शिया पंथ पुढे वेगळा झाला. आणि त्यामुळे शहादत किंवा शहीद होणं देशासाठी हे धर्मासाठी हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. आणि अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये खामेनी मारले गेले, पण त्याच्याबरोबर त्यांची पत्नी, बहुतेक मुश्ताबाची पत्नी, त्यांची एक मुलगा का मुलगी हे देखील मारण्यात आलं. आणि त्यामुळे एका प्रकारे मुश्ताबा यांचं नाव खामेनीशी सेम आडनाव असणं, आणि दुसरं गोष्ट म्हणजे त्यांच्या घरातल्याच व्यक्ती मारल्या गेल्यामुळे त्यांची विश्वासार्हता अधिक असेल असा अंदाज तिथल्या धर्मगुरूंनी केला. कारण जो कोणी अध्यक्ष आत्ता सर्वोच्च नेता इराणचा होईल त्याच्यावरही डेथ वॉरंट असणार, त्याचीही हत्या एका आठवड्यानी, एका महिन्यानी, 6 महिन्यांनी केली जाईल अशी शक्यता आत्ता तरी आहे. जर इराणमध्ये युद्धविराम झाला नाही तर जो कोणी अध्यक्ष असेल किंवा सर्वोच्च नेता असेल त्याचीही हत्या केली जाईल असा अंदाज आहे. आणि तरी देखील मुश्ताबाला अध्यक्ष केलं. याच्यातनं इराणने असं दाखवायचा प्रयत्न केला की सुंभ जळला असला. सुंभ का जळला आहे? कारण 40 लोक सर्वोच्च नेते, वरच्या श्रेणीतले नेते एका झटक्यात एका हवाई हल्ल्यात मारले गेले. त्याच्या आधीही जूनमध्ये जो हल्ला झाला होता पुन्हा इस्रायल आणि अमेरिकेने केला होता, त्याच्यातही इराणचे वरिष्ठ नेते सगळे मारले गेले होते. तरी इराण असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही किती मारा, आम्ही लढत राहू, आम्ही काही विचारधारा सोडलेली नाही. अमेरिकेशी लढणं, इस्रायलशी लढणं हा आमचा एका प्रकारे मिशन आहे आणि ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे इराणचे परराष्ट्र मंत्री आणि अर्गाची असतील, अली लारिजानी असतील, हे सगळे माध्यमात अशा प्रकारे बोलत आहेत की जसं काही झालेलंच नाही आहे, की ठीक आहे तुम्ही एक माराल आम्ही दुसरा तयार करू, दुसरा माराल तिसरा तयार करू. आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड होणं स्वाभाविक आहे. कारण त्यांनी ज्या अंदाजावर हे युद्ध सुरू केलं की जसं व्हेनेझुएलामध्ये झालं की अमेरिकेची ताकद बघून, एवढं मोठं सैन्यदलं बघूनच इराणची बोबडी वळेल. फार तर फार पहिल्या कारवाईनंतर ते शरणागती पत्करतील, अमेरिकेशी जुळवून घेतील, अमेरिकेच्या वाट्याला जाणार नाही. तर तसं काही होताना दिसत नाही आहे. आणि याचं कारण म्हणजे हे जे लोक आहेत इराणमध्ये, जवळजवळ 70 ते 80% लोकांचा या इस्लामिक राजवटीला विरोध आहे, पण अजूनही 20-25% लोकांचा पाठिंबा आहे. याचं कारण ते गरीब हे आहेत आणि धार्मिक लोक आहेत. त्यांना या धार्मिक संस्थांशी बांधण्यात आलेलं आहे. त्यांना जे सरकारकडनं वेगवेगळ्या योजनांचे फायदे मिळतात त्याच्यामुळे ते इस्लामिक राजवटीच्या बाजूने आहेत. आणि त्यामुळे जरी 70%हून जास्त लोक विरोधात असले तरी रस्त्यावर येऊन क्रांती करून
शस्त्र हातात घेऊन सशस्त्र संघर्ष करण्याची त्यांची ताकद अजूनपर्यंत तरी दिसलेली नाही आहे. आणि हे जे बाकीचे लोक आहेत, जसे म्हटलं की 2 लाख रिव्हॉल्युशनरी गार्ड आणि बसीज सैन्याबाबत सांगता येणार नाही. त्यांनाही मनात भीती आहे की जर आपण एक पाऊल मागे आलो, तसं एक पाऊल मागे येताना नाही. त्यांनी जे अत्याचार आत्तापर्यंत इराणमध्ये केलेले आहेत ते बघता इराणमधली जनता रस्त्यावर उतरली तर सगळ्यात पहिले यांना लक्ष केलं जाईल, यांना मारण्यात येईल, यांना देश सोडून पळून जावं लागेल. आणि म्हणून ते आत्ता तरी या इस्लामिक राजवटीच्या मागे एकवटलेले दिसत आहेत. ते किती काळ एकवटले असतील कल्पना नाही, पण इराणनी संघर्षाचा पवित्रा अजूनही घेतलेला आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांना ठरवायचं आहे की अशाच प्रकारे इराण विरुद्ध कारवाई करायची, विध्वंस करायचा, का नवीन नेत्याशी सामोपचारांनी बोलण्याचा प्रयत्न करायचा. पण तोपर्यंत इराणच्या युद्धात अजून पर्शियन आखातातून बाकी सगळी वाहतूक थांबली असली तरी आखातातून बरंच पाणी अजून वाहून जाणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.